हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आज रविवार, आज सगळी सुट्टी असल्यामुळे मी पण आज गॅरेज बंद केलं आणि आज आम्ही आता चाललो परत कुर्ल्यांकाच, पण परव्यात चाललो आम्ही आता बघूया। आणि ते पण दिवसाचे कुर्ले। आणि पहिला जाळा टाकतलो, आटा टाकतात आखी टाकतलो, त्याच्यानंतर आम्ही मग रात्री परत थंय जातलो पहिला। आता बघूया दुपारचे काय काय गावतात कुर्ले ते दाखवतोय मी तुमका पुढे ब्लॉगमध्ये। राम राहुल पण असे डिझेल कमी आहे, डिझेल घाल ना गाडी, म्हणून आता डिझेल घालायला आलोय पंपावर। पंप तुम्हाला माहितच असेल कोणता आहे तो, राणे साहेबांचा। तर ओके, डिझेल भरलाय, गाडी काय अजून आली नाही वर। दाखवतो आता तुम्हाला। एसी कमी कर रे, थंडी वाजत नाही। ओके, टेम्परेचर जरा वाढव, 21-22 कर। तर मित्रांनो, आता जरा स्टे घेतला, पेंढूर तलावाकडे गेलो आम्ही। बघा तुमका बाहेर येऊन दाखवतोय। तू बोलतो होय होय, ही आहे सुरुवात आणि मादी आहे। आणि तुम्ही बघू शकता पिल्ले सोड खाली, पाण्यात पिल्ल तुम्ही बघू शकता किती आहे ते खाली पडणार पिल्ले पाण्यात। पॅन्ट भिजली तिकडे सेकडोने। चला निघालो आता आपल्या मार्गाला। हा तर मित्रांनो, आता मालवणला पोहोचलो, बीचवर। किल्ला पण दाखवतो, किल्ला। तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आशू सामांच्या घराकडे। आणि ह्या तुम्ही पाठी माझ्या दिसता घर तर आशू सामांचा, आणि एकदम जुन्या काळातला घर हा, म्हणजे शिवाजी महाराजांचा जसा होता तसा, म्हणजे त्या काळातला घर होता टाईप। तुमका दाखवतो त्याला या। आणि एकदम खूप जुना घर हा। हे बघा, हे देवस्थान बघू शकतात, तुम्ही बाहेरनं पण बघू शकतात। पूर्ण दाखवतो मी तुमका आतनं। बघा, अजून असा तसा बघू शकतात तुम्ही। हे दरवाजे, तुमका मी आतनं पण दाखवतोय देवावर। बघा, मी आता तुमका घाटाचं सांगितलं था, ह्या नाही सॉरी, हे बघा बरोबर घराच्या मधोमध
हिच्यावर जा ऊन पडता ते आता टायमिंग समजता. ह्या मधोमध घड्याळ जेल पण दाखवते तुमका. ही जेल पण बघू शकतात, जी जुन्या महाराजा काळातली जी जेल होती. म्हणजे ह्यो जो दरवाजा म्हणजे जे जेल होती ना ही पुरी, तर हैसून त्यांना वरनं टाकायचे आणि ह्यो पूर्ण रूम पॅक असायचो आणि त्यांच्यावर पाळत ठेवून राहायचे. ह्यो दरवाजा आणि बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आता. आणि पाठी तुम्ही बघू शकतात की व्ह्यू काय आहे. निसर्ग सौंदर्य. ओके, बाकीची माहिती राहुल सांगणार तुम्हाला. माहिती म्हणजे थोडक्यात की परुळ हे गाव म्हणजे समुद्र किनारा भोगवे आणि अशी त्याला समुद्राची चौपाटी गावलेलं हे गाव आहे. आणि आपण जर शिवकालीन ह्याच्यात गेलो आणि जर त्याची माहिती घ्यायची गेली तर सिंधुदुर्ग किल्ला जो समुद्री याच्यामध्ये संरक्षणाच्या दृष्टीने महाराजांनी बांधलेला किल्ला, त्यापासून त्याच्यामध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीमधनं एक असा एक गुफिया मार्ग आहे जो आपत्कालीन संरक्षणासाठी तिकडून एक मार्ग होता जो किल्ल्यामधनं आपण संरक्षण करून सगळ्या आपल्या स्त्रिया वगैरे आहे ना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी जो त्याला आपण गळबी भोगदा म्हणू शकतो असं आतल्या तो परुळ्यात बाहेर पडतो. आणि हे जे आपण जे आता सध्या आहोत हे सामंत फौजदार होते त्या काळी. शिवाजी महाराजांच्या काळामधले फौजदार होते. ते फौजदारांचं हे घर आणि ह्या घरामध्ये इकडे सगळे म्हणजे त्या काळातली जी त्या लेवलला गेलेली जाणारी शिक्षा किंवा काय नियम अटी सगळं इकडून पालन केलं जायचं. आशू सामंत त्यांचे चिरंजीव आहेत आपल्याबरोबर. ओके, त्यांचे आपण या घरात आहोत. ओके ओके. महत्वाचं एवढंच मला बरं वाटतं की त्यांनी अजूनपर्यंत काही चेंजेस केलेले नाहीयेत. आहे असं ॲज इट इज त्या कालीनच ठेवले. सगळ्या भिंती, कौलं, लाकडं, अच्छा सगळं हे जे आहेत ना जे बांधकाम सगळं आहे ते खिडा वापरला गेला नाही, सावरं वापरली गेलेली आहेत. सगळं पुरातन काळ त्यांनी जपलेलं आहे. हा स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट आहे, कृषी विभागात सक्रिय आहे ओरसला. पण दर शनिवार रविवारी तो कायम इथे असतो. सगळी साफसफाई, सगळं स्वच्छता आणि जे आई वडिलांनी पंजोबाने आजोबाने जे जपलंय ते जपून आजपर्यंत त्यांनी ठेवलेलं आहे. आणि खरोखर त्याला मनापासून त्याचं हे की त्यांनी ते ह्याचं टिकवावं. ते घड्याळ दाखवलं. हो, दाखवलं. ते घड्याळाचं वैशिष्ट्य आजपर्यंत त्यांनी जोपासलेलं आहे. थोडक्यात सांगायचं असं की जे आहे इम्प्रूव्हमेंट होत राहतात, चेंजेस होत राहतात. आपण पण चेंज करावं लागतं वेळेबरोबर. पण जुनं ते सोनं हे जे बघायचं असेल तर काहीतरी परुळ्यात या, सामंतांच्या घरी या, आशू सामंतच्या घरी या आणि मुद्दाम बघा काय काय होता आणि तो आजपर्यंत कसा जोपासला जातोय तो. ओके, धन्यवाद ह्या आपल्या तुम्ही माहिती दिल्याबद्दल. ओके, हे अंड जे आहे हे व्हेज आहे की नॉनव्हेज आहे हा मोठा पडलेला प्रश्न आहे. म्हणून काही आता आम्ही सामंतांच्या बामणाच्या घरी आहोत आणि अंडे बनवतोय. त्याला आम्ही सांगितलं हे व्हेज आहे. ऍक्च्युली व्हेज आहे की नॉनव्हेज आहे हा एक मोठा प्रश्न सुटलेला नाहीये. हा करतो. हा स्टार्ट करो. तर आता घरात लॉक लावला. आता आपलं मिशन कुर्ले सगळे आता बाहेर पडले आहेत. डायरेक्ट मिशन कुर्ले. चला. दिव्याकडची तू टाक मी पुढची टाक.
हा दुसरा झाला, एक झाला, एक टाकल्या ना. दुसरा पण टाकला. आता ह्या फक्त आमका अर्ध्या तासाने येऊन बघूचा फक्त. तिसरा चालू हा. तुमच्या हातातली एक काढा, ही काढते. हो पहिली बोनी झाली हा. हो आणि दुसरी बोनी झाली हा. आता दुसरा जात बघूया आपण. होता उडली मग पोपई पण आता चावली का हातात. सोड सोड तू काय करता. थोडं धरले एक चावली ते मूत मारले. छोटी जी आहे ना ती भयानक चावली. मोठे नाही आहे ना, बारक्यांची. चला निघालो आता. कुर्ले वगैरे पकडले कारण पाऊस पण जोरात चालू आहे. रामराव गाडी चालवत आहेत. पाठीमागे बसलेत कुंभार आणि आशिष सामंत. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगला, शेवटचा. तर आजच्या दिवसात आपल्याला एवढेच भेटलेत ना. तर फायनली म्हणजे आपल्याला आज काहीतरी म्हणताना काहीतरी भेटलं. म्हणजे आपण दिवस फुकट जाऊ नाही तरी माझ्या मते विषेक तरी असले. नाही थांब विषात एक ऍप पण ऍड करूया. हा विषेतला हा एक ऍड करूची, ह्याच्यात एक असं करूची. ह्याच्यात एक असं ना, ह्याच्यात ती मादी आहे. ही असं ना, पहिली आमका भेटलेली ती ही लपवून ठेवलं, ती आता पैसा टाकते. म्हणजे कसा सगळा बरोबरी जा चल जा. चला हे बघा, हे आजचे आमचे कुर्ले. हे आमचे कुर्ले आजचे हे एवढे भेटले आम्हाला. तर आजची मेहनत असा की विठ्ठल भाई बुलेट राजा. तर आता गॅरेजमध्ये आम्ही गेलो आणि गॅरेजमध्ये आता सगळं चेक केलो. हे एवढे कुर्ले आता भेटले. ओके, होप यू गाइस तुमका जर व्हिडिओ आवडला असाल लाईक करा, शेअर करा. आणि आपण आता दुसऱ्या ब्लॉगला भेटणार आहे. ओके, बाय बाय, सी यू.